निशिदिनी निरूपण क्रमांक 11. सज्जन श्रोते हो, अष्टावक्र संहिता अध्याय 17 सूत्र 2 असं सांगतं की न कदाचित जगत्यस्मिस न कदाचित जगत्यस्मिस तत्वज्ञो हंत खिद्यति यत एकेन तेनेदम पूर्णम ब्रह्मांड मंडलम. अर्थात तत्वज्ञासी नसे खेद कधीही काही जगात या, त्याचे ठाई ब्रह्ममंडल पूर्ण जाणी वास्तवासिया. जोपर्यंत पुरुषाला आत्मज्ञानाची प्राप्ती होत नाही तोपर्यंत सर्व शरीरांना भिन्न मानण्याची चूक करीत असतो. ही भिन्नताच दुःखाचे कारण आहे. अलग अलग शरीरे, मने, बुद्धी, विचार यामुळे वैचारिक सख्यत्व किंवा एकतानता निर्माण न झाल्याने व्यक्तीला अस्वस्थ, बेचैन, दुःखी असल्यासारखे वाटते. प्रत्येकाच्या निकोप शारीरिक व मानसिक वाढीसाठी मोकळ्या व पुरेशा जागेची लिव्हिंग स्पेस आवश्यकता असते. अशा मोकळेपणालाच एकांत म्हणतात. जेथे आजूबाजूला मी सोडून कोणी नसतो तेथे मनबुद्धी शांत स्थिर राहून विवेक सत्यासत्य निवाडा करता येणे शक्य ठरते. आता म्हणजे अशा एकांतात, आता हा मी म्हणजे संबंधित माणूस एकांतात असतो तेथे दुसरे कुणीही नसल्याने असा एकांतातला मी खरे तर दुसरे कोणीही नसलेला असा एकटाच एकलच असतो. जेव्हा अनेक मी असतात तेव्हा एक मी दुसऱ्यापेक्षा वेगळा भिन्न समजणे असा अलगतेचा भाव, भिन्नतेचा भाव किंवा अहंकाराचा भाव निर्माण होतो. हा अहंकारच सर्व दुःखाचे मूळ आहे हे मीला एकांतातच समजते. उलट्या बाजूने ही लक्षात येते की गर्दीमुळे सर्व मी स्वतःला वेगवेगळे समजून अहंकारात भांडतात, दुःखी कष्टी होऊन नाश पावतात. यातना चक्र चालूच राहते. म्हणजेच एकटेपणात, एकलत्वात अहंकार नाश पावतो, जे सर्व दुःखाचे मूळ असते. दुसऱ्याच्या उपस्थितीत मनुष्य स्वाभाविक साधे सरळपणे मोकळे वागू शकत नाही. त्यामुळे तो नैतिकता, धर्म, परंपरा, संकेत, शिष्टाचार यांचे बुरखे पांघरून मुखवट्यांचे जीवन जगतो. असे मुखवट्यांचे जीवन म्हणजे ज्वालाग्रही, धुमसणारे पण अद्याप न भडकलेले शीतयुद्धच असते. मात्र हे नीट जाणले तर एकांतात अहंकार नसतो आणि गर्दीत तो जागा होतो, परिपुष्ट, बळकट होतो, हेही अनायसे जाणले जाते. म्हणून जो एकांतात राहतो त्याला एकांतात अहंकार नसतो हे समजतं. आणि एकांतात अहंकार नसतो हे नीट समजलं तर अशा एकांतात अहंकार राहत नाही हे नीट समजलेल्या माणसाला हेही कळते की गर्दीमध्ये अहंकार जागा होतो, परिपुष्ट होतो, बळकट होतो. त्याच कारणाने एकांताची नीट जाण आल्यावर, आपल्या मूळ असणेपणाचे चैतन्य सत्तेचे ज्ञान जागृत झाल्यावर असा माणूस गर्दीतही खरे तर एकांतातच असतो. गर्दीत तो नसतो गर्दी, एकांतात तो नसतो इतरांप्रमाणे एकाकी. ज्यांना एकांताचा अर्थ नीट उमगत नाही त्यांना आपल्या आजूबाजूला माणसे नसली तर लोनली किंवा एकाकी वाटते. वास्तवात प्रत्येक माणूस एकमेव चैतन्य सत्तेचेच आविष्करण आहे. एक वा अनेक किंवा गर्दी ही केवळ गणना म्हणजे काउंटिंग, हिशोबाची रीत आहे. खरे तर प्रत्येक माणूस वन अँड ओनलीच असतो. अशा अर्थाने तथाकथित गर्दी सुद्धा ओनलीच असते. एक म्हणजे चैतन्य बिंदू, एक म्हणजे चैतन्य बिंदू, अनेक गर्दी म्हणजे चैतन्य सिंधू. एक म्हणजे चैतन्य बिंदू, अनेक किंवा गर्दी म्हणजे चैतन्य सिंधू. बिंदू, सिंधू, थेंब, तळे, किरण, प्रकाश, काजवा, सूर्य हे सारे त्या ठाई चैतन्य किंवा चैतन्य पट, चैतन्य सत्ता म्हणून एकमेवच आहेत व असतात हे समजणे गरजेचे आहे. अशा अर्थी माणसात दर्शनी फरक रंगरूपाचा असला तरी मूलतः चैतन्य म्हणून काहीच फरक नसतो. मग हा जो फरक दिसतो, पडतो, तो केवळ आणि केवळ आपल्या एकमेवत्वाचे ज्ञान झाल्याने हा फरक दिसतो किंवा पडतो. यालाच म्हणतात इनफॅक्ट एव्हरीबडी इज ओनली अँड नो बडी इज लोनली.
खरे तर प्रत्येक जण केवळ आणि केवळ आहे, कोणीही एकाकी नाही. यालाच म्हणतात इनफॅक्ट एव्हरीबडी इज ओनली अँड नो बडी इज लोनली. प्रत्येक जण केवळ आहे, मात्र कोणीच एकटा नाही, किंवा ज्याला आपण म्हणतो एकाकी नाही. टू फील लोनली इज द प्रॉडक्ट ऑफ मिसअंडरस्टँडिंग और इट इज नथिंग बट लॅक ऑफ इंटेलिजन्स ऑफ वनसेल्फ. आपण जेव्हा आपणाला एकाकी समजतो तेव्हा हे आपलं एकाकीपणाची समज म्हणजे केवळ आपले आपणाला नीट ज्ञान न झाल्याने आपण आपणाला एकाकी समजतो. अशा अर्थी टू फील लोनली is the product of misunderstanding or it is nothing but the lack of intelligence of oneself. Not to understand as energy to oneself but only to count as separate from all other people. म्हणजे आपण आपणाला केवळ चैतन्य न समजता गर्दीमध्ये आपण केवळ एकमेकापासून दुसरा असं आपण काउंटिंग करतो. एक असो अनेक असो, गर्दी असो किंवा एक असो, केवळ आणि केवळ तो चैतन्याचा बिंदू असेल किंवा सिंधू असेल, परंतु गर्दीमध्ये आपण चैतन्यामध्ये विसरून जातो. आणि आपण चैतन्यामध्ये विसरून गेलो तर गर्दीमध्ये आपण एकमेकापासून एकमेकाला वेगळे समजतो. म्हणून एकांताचा ज्याला खरा अर्थ कळला त्याला आपण केवळ आणि केवळ चैतन्य सत्ता आहोत याचे ज्ञान होते. आणि असा एकांतातला माणूस जरी गर्दीत गेला तरी गर्दीतही असा एकांतातला माणूस एक आणि एकमेव चैतन्य सत्ताच असतो. हे जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत माणसाला एकटा म्हणजे एकाकी वाटतो आणि गर्दीत त्याला सुख वाटतं. पण प्रत्यक्षात एकाकी हे दुःखही नाही आणि गर्दी हे सुखही नाही. केवळ आणि केवळ कायमस्वरूपी टिकणारं सुख तेच की आपण अविनाशी चैतन्य आहोत. आणि आपण अविनाशी चैतन्य म्हणून मी असू दे, तो अविनाशी चैतन्य म्हणून गर्दी असू दे, हा चैतन्य असल्याचा एकमेव अर्थ उलगडणं म्हणजेच एकांताचा अर्थ तत्वज्ञान पद्धतीने लक्षात येणं. तर असा हा शहाणा माणूस जो केवळ स्वतःला ब्रह्मप्रकाश म्हणूनच आणि उर्वरित साऱ्या जगालाही ब्रह्मप्रकाश म्हणूनच जाणतो त्यालाच तत्वज्ञानी म्हणतात. त्याच्यासाठी सर्व ब्रह्मांड मंडलच अनंत अखंड अविनाशी अमृतपूर्ण चैतन्य सत्ता असते. ब्रह्मांड मंडलाची ही अविनाशी अमृतमयता म्हणजेच तत्वज्ञानी याचे पूर्णत्व. हे तत्वज्ञानी नीट जाणून इतरांनाही नीट पटवून देऊ शकतो. विश्व विस्कळीत नसून त्या एकमेव चैतन्य सत्तेमुळेच सुसंवादी पूर्ण आहे हा समज व्यवहारात आचरणातही तत्वज्ञ जाणू शकतो. त्याच्यासाठी युनिव्हर्स इज अ कॉस्मॉस अँड नॉट ए कॅओस. म्हणजे तत्वज्ञ माणसासाठी संपूर्ण विश्व ही एक सुसंवादी अखंड अचल अढळ अशी चैतन्य सत्ता आहे आणि हे विश्व म्हणजे गोंधळ नाही. बऱ्याच वेळा आपण म्हणतो विश्व म्हणजे गोंधळ आहे. बऱ्याच वेळा आपण म्हणतो जग हा मूर्खांचा बाजार आहे. असं म्हणण्याचं कारण जो स्वतः गोंधळलेला असतो, जो स्वतः मूर्ख असतो, तो जगालाही मूर्ख आणि जगालाही गोंधळलेला समजतो. पण तू ज्याला स्वतःला एकांताचा अर्थ कळला त्याला हा अर्थ कळताना आपण एक आणि एकमेव चैतन्य आहोत हा जेव्हा त्याला अर्थ कळतो तेव्हा एक आणि एकमेव चैतन्यच असतं आणि अनेक आणि गर्दी म्हणून केवळ चैतन्यच असतं. म्हणून एक असो अनेक असो केवळ चैतन्य ज्याला आपण म्हणतो चैतन्याचा साठा आणि चैतन्याचा बिंदू, बिंदू आणि सिंधू, काजवा आणि सूर्य, एक आणि अनेक याच्यामधील मूळ सूत्र चैतन्य ते मात्र यथास्थित असते. आणि याला ज्ञानेश्वर माऊली म्हणतात चैतन्य सूत्र नीट चाले, देण्या घेण्याचा व्यवहार सुरळीत चाले. म्हणून ज्या तत्वज्ञानी माणसाला कळतं, ज्याला कळतं की एक असो अनेक असो इथे केवळ चैतन्य सत्ताच आहे, असं हे चैतन्य सत्तेचं सूत्र ज्याला कळलं त्याच्यासाठी एक हा एकाकी नसतो आणि गर्दीही त्याच्यासाठी आपली नसते. त्याच्यासाठी एकमेवत्व चैतन्य सत्ता हेच सर्वाधिक सतत टिकणारे चिरंतन शाश्वत सुख असते. म्हणून असा ज्ञानीच मी ते अखंड ब्रह्म हे मायाजनित प्रकृती आवरण, मी अखंड ब्रह्म आहे
केवळ इंद्रियांचं हे घोंगड किंवा देह नव्हे असं ज्ञानी माणूसच श्रीमद आद्यशंकराचार्यांसारखे विश्वासाने उद्घोषित करू शकतात. आणि असं तत्वाचं ज्ञान एकांत म्हणजे खऱ्या अर्थाने एकमेव द्वितीय चैतन्य सत्ता हे ज्ञान ज्याला एकांतात होते, असे एकांतात हे जे ज्ञान झाले ते ज्ञान जर मन हृदय आणि बुद्धीमध्ये त्याच्या स्थिर आणि दृढ झाले तर एकांताचं ज्ञान झालेला माणूस एक म्हणूनही एकमेव असतो आणि गर्दी म्हणूनही तो एकमेव चैतन्य सत्ताच असतो. त्याला गर्दीने फरक पडत नाही आणि त्याला एकटे असल्याने फरक पडत नाही. तो एकटा असला तरी एकाकी नसतो, तो गर्दीत असला तरी तो सर्वांबरोबर नसतो. तो एकटा असो किंवा गर्दीत असो, तो केवळ आणि केवळ ओनली एनर्जी, केवळ आणि केवळ तो ओनली चैतन्य असतो किंवा तो ओनली कॉम्प्रिहेन्सिव्ह एनर्जी असतो. केवळ आणि केवळ तो सर्व व्यापक चैतन्य सत्ताच असतो. म्हणून असा ज्ञानीच मी ते अखंड ब्रह्म नव्हे मायाजनित प्रकृती आवरण असे श्रीमद आद्यशंकराचार्यांसारखे विश्वासाने उद्घोषित करतो. आणि असं एकांताचं ज्ञान झालं, ज्याला योग्य ज्ञान झालं, तोच म्हणू शकतो मी ते अखंड ब्रह्म. म्हणजे शंकराचार्य स्वतः चैतन्यच आहेत आणि ब्रह्म म्हणून सुद्धा ते अखंड चैतन्य सत्ताच आहे. काजवा हा प्रकाशच आहे आणि सूर्य सुद्धा संपूर्ण ज्याला आपण म्हणतो सूर्य मालिका सुद्धा प्रकाशच आहे. तेव्हा काजव्याला प्रकाशाचे ज्ञान झाले की काजव्यानेच म्हणावे मी ते अखंड ब्रह्म. हेच ते म्हटलेलं आहे, मुंगी उडाली आकाशी तिने गिळले सूर्याशी. आकाशात मुंगी उडाली आणि सूर्याला गिळलं, याचा अर्थ मुंगीला आपल्या कणभर चेतनेचं ज्ञान झालं. आणि कणभर चेतना असो किंवा मनभर चेतना असो, कणभर चेतना थोडी जागा व्यापणारी असो किंवा विश्व व्यापणारी असो, शेवटी इथून तिथून एकच चेतना आहे हे ज्या मुंगीला कळलं, ती मुंगी उडाली आकाशात तिने गिळले सूर्याशी. हेच ते अनुरेणुया ठोकला तुका आकाशा एवढा. हेच ते एकाचे अखंडाचे ज्ञान, एकाचे अखंडाचे ज्ञान म्हणजे एकच अखंड आहे आणि अखंडच लहान होत होत एक झालेला आहे. हे ज्ञान जेव्हा माणसाला कळतं तेव्हाच खऱ्या अर्थाने समत्वाचं जीवनाचरण त्याच्याद्वारे घडतं. त्याच्यामध्ये कुठलाही माझा तुझा भेद नसतो आणि हे चैतन्य सत्तेचे एकत्वाचे जागरण त्याचे जीवनभर चालू असते. आणि हे चैतन्य सत्तेचे एकत्वाचे जीवन जागरण म्हणजे तत्वाचे प्रत्यक्ष आचरण असं जेव्हा आपल्या हातून घडेल तेव्हा हा संसार दैवी संसार आहे, म्हणजे ब्रह्मचेतनेचा संसार आहे. आणि आपण सर्व माणसं त्या ब्रह्मचेतनेच्या संसारातीलच संसार रूप फक्त माणसाच्या आविष्कृतीमध्ये आलेलो आहोत. म्हणून ब्रह्मचेतनेचा संसार कीडमुंगीचा असो माणसाचा असो, अखंड हा ब्रह्मचेतनेचा संसार आहे आणि ते एक आणि एकमेव ब्रह्मचेतनाच आहे. हे जेव्हा आपल्याला पूर्ण ज्ञान होते तेव्हाच एकांताचा अर्थ कळतो. एकांताचा अर्थ एकच आहे, एक म्हणून वेगळा म्हणून अंत होणे आणि समष्टी म्हणून चैतन्य सत्तेचं जागरण तत्वज्ञान रूपाने आपल्या मनबुद्धी हृदयामध्ये दृढ होणे. असं जेव्हा आपल्या मनबुद्धी हृदयात चैतन्य सत्तेचं जागरण दृढ होईल तेव्हा चैतन्याचा दिव्यत्वाचा देवाचा संसार आणि चैतन्याचा दिव्यत्वाचा देवाचा संसार ज्याला कळला तो विश्वस्त म्हणून सुद्धा देवाच्या संसारातीलच चैतन्य सत्तेचाच परिपोष असं जेव्हा आपल्याला कळेल तेव्हा दैवी संसार आणि विश्वस्त यातील जे अखंड तत्व आहे ते चैतन्य सत्तेचं तत्व आहे. तिथे जेव्हा आपण दृढ राहू तेव्हा गर्दीमध्ये आपणाला वेगळं काही दाखवावं लागणार नाही. जसे आपण एक म्हणून असू तसेच गर्दीमध्ये एक म्हणून असू. गर्दीमध्ये सुद्धा आपण म्हणणार नाही, बघायला गेलो तर तुम्ही श्रीमंत मी गरीब असं कधी आपणाला वाटणार नाही. गर्दी असो एक असो राजा असो रंक असो सर्व काही चैतन्य सत्तेचेच परिवेश आहेत, दर्शनी मुखवटे आहेत. दर्शनी मुखवटे वेगळे असली ती अंतरीची चैतन्य सत्ता ब्रह्मसत्ता एकच आहे हे कळणं म्हणजे दैवी संसाराचे रहस्य कळणं
आणि दैवी संसाराचे रहस्य ज्याला कळलं तो त्या दैवी संसाराचं तत्वज्ञान स्पष्ट करणारा विश्वस्त दैवी संसाराची विश्वसनीय सूत्र सांगणारा अशा अर्थी दैवी संसार आणि त्याचा विश्वस्त हे इथून तिथून केवळ आणि केवळ चैतन्य सत्ताच आहेत याचं ज्ञान आजच्या निरूपणात आपण करून घेतलं. तेव्हा सज्जन श्रोते हो, एक नाही अनेक, गर्दी नाही एकटा, केवळ आणि केवळ चैतन्य सत्ता पुढे 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 अखंड जात आहे. अनेक जीवातून ती तशी पुढे जाते जसं अनेक फुलांमध्ये एकच दोर असतो. म्हणून चैतन्य सूत्रात गुंफलेली आपण नानाविध फुले असलो तरी चैतन्य सत्तेचा सुगंध एक आणि एकमेव असल्याने एकांताचा खराखुरा अर्थ प्रत्येकाने समजून घेतला पाहिजे की आय एम ओनली, आय एम ओनली, नेव्हर आय एम लोनली. मी एकाकी कधीच नव्हतो, मी फक्त आणि फक्त एकच आहे, आहे आणि आहे. असतो. धन्यवाद.